चांगलं दिसतं, जुना पाडला असेल दगडाचं तिथे नवीन बांधत असावं ते. हां, त्या बाजूचे पिलर नवीन कॉन्क्रीटचे दिसतात. इकडे घाट सुंदर. अमृतस्य माँ नर्मदा पद परिक्रमा में सब इसको डालना पड़ेगा एडिट करके जर्नी में. मस्त ब्रिज है. थोड़ा प्रैक्टिस करतो ना. टेस्टिंग कर लो, तुम्हारा हाथ साफ कर लो पहले कैमरा को. हमारा भी वीडियो लोगे ऐसा चलेगा घुमा के ड्राइवर करके सब. हेलीपॅड पण आहे रे. In 400 meters, turn left onto इंदोर पासून ओंकारेश्वर साधारण 80 किलोमीटरचं अंतर आहे. आम्ही 10 वाजता निघालो असो आमच्या हॉटेलवरून. साधारण 1 वाजेच्या आसपास आम्ही इंदोरला एस टी स्टँड जवळ पोहोचलो. तर तिकडच्या लोकल एस टी स्टँडच्या अलीकडे एक रस्ता वरती डोंगराकडे जातो. तर मी म्हटलं बघू नक्की काय आहे. तर तिथे एका टपरीवर आम्ही विचारलं त्यांना की हा रस्ता ओंकारेश्वर मंदिराकडे जातो का? तर आम्हाला सांगितलं हो जातो. तर आम्ही म्हटलं चला बघू जरा वेगळ्या वाटेने, थोड्या वाकड्या वाटेने जाऊन बघून येऊया वरच्या बाजूने काही वेगळी वाट आहे का किंवा काय बघायला मिळतंय. आपलीच गाडी आहे म्हटलं चला टाकूया. पुढे गेल्यावर कळालं की हा रस्ता ऍक्च्युली मार्कंडेय ऋषींचं एक स्मारक बांधलेलं आहे तिथे जातो. वरती एक छान छोटंसं शंकराचं मंदिर देखील आहे, ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. मार्कंडेय ऋषी. येल्लोचा ऍक्च्युअल मिनिंग असं दिसतो क्रॉस. 300 meters, turn left. स्ट्रेट येल्लोचा. हा इंटरप्टेड येल्लोचा अर्थ असतो की बघा आणि क्रॉस करा. पंजाब हा जो बोलला ना बोटिंग वगैरे हा असा काहीतरी प्रकार असतो. वरचा रस्ता आहे ना तो हा ब्रिज बनवत असणार आहे. In 500 meters, turn right. आपण बरोबर आहे. तिथून पण ब्रिज आहे सचिन. त्या ब्रिजने पण येऊ शकतो. म्हणजे ही मागाशी जी बोलली ना तो तिकडचा ब्रिज होता. ठीक आहे आपण जाताना तिथून जाऊ. नर्मदेचं दर्शन घ्या मला. मान बांधलं वरती हे छानसं सुंदर शांत शंकराचं मंदिर आणि मागच्या बाजूला तुम्हाला मार्कंडेय ऋषींची मोठी मूर्ती इथे पाहायला मिळू शकते. तर आम्ही इथून लगेच निघालो कारण ऑलरेडी उशीर झाला होता. 1-2 फोटो काढले मार्कंडेय ऋषींच्या मूर्तीसमोर आणि मग पुन्हा ओंकारेश्वरच्या रस्त्याला आम्ही लागलो. जाताना उतरताना आम्हाला काही मुलं भेटली जे डोंगर चढून ऍक्च्युली आले होते. तर ते आम्हाला म्हणाले अरे आम्हाला खालपर्यंत सोडता का? तर म्हणजे ठीक आहे चलो सोडूया म्हटलं. तर त्यांना आम्ही मेन एस टी स्टँडपर्यंत पुढे सोडलं आणि हा सगळा परिसर पुन्हा एकदा नर्मदेचं दर्शन करत फोटो काढत आम्ही पुढे आल्यावर जरा भूक लागली होती. 1:30 वाजले होते. तर म्हटलं आता कुठेतरी खाण्यासाठी थांबलं पाहिजे. तर चांगले रेस्टॉरंट्स एक लोकल तिथे आहेत. छान खमंग शेवभाजीचा आणि बेसनचा वास येत होता. म्हटलं जेवायला इथेच थांबूया, परत पुढे काही भेटेल नाही भेटेल. तर आम्ही गाडी साईडला लावली आणि तिथे आम्ही जेवणासाठी थांबलो. जेवण छान होतं. लोकल छान चपाती, शेवभाजी, बेसनची भाजी होती आणि मजा आली.
जेवण उरकून मग आम्ही ओंकारेश्वरच्या दर्शनासाठी निघालो. साधारण 1:30-2 वाजत आले होते, पण पोट भरलेलं असल्यामुळे आता टेन्शन नव्हतं. आता फक्त शंकराचं दर्शन करायचं होतं. वाटेत बऱ्याच ठिकाणी चेकपोस्ट आहेत, रॅन्डम चेकिंग होत असते, पण बाकी असा काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे तुम्ही बिंदासपणे फिरू शकता. वाटेत तुम्हाला गाईड अडवू शकतात, जे तुम्हाला सांगतील की मंदिराचं दर्शन बोटीने करता येतं, बोटीने जावं लागतं, इतका वेळ लागतो, त्याचे 500 रुपये होतील वगैरे. तर मी म्हणेन की काही गरज नाही आहे. तुम्हाला थेट मंदिराचं जे एंट्रन्स आहे तिथपर्यंत तुम्हाला थेट गाडी नेता येते. पार्किंग जवळच आहे, तर काही गरज नाही आहे. पार्किंग फक्त जरा थोडीशी नीट शोधावी लागते, पण पार्किंग बऱ्यापैकी आहे. उज्जैन एवढी इथे गर्दी नाहीये, त्यामुळे पार्किंग भेटून जाते. पण प्रॉब्लेम एकच आहे की पार्किंग कोणीही कशी गाडी लावते. इथे तुम्हाला शेगावच्या ट्रस्टचं सुद्धा एक निवासस्थानाची सोय आहे, ती सुद्धा इथे बघायला मिळू शकेल. पुढे पार्किंगच्या तिथे जसं मी म्हटलं, गाड्या कोणी कसंही लावतंय, तर तुम्हाला गाडी जरा बेतानेच लावावी लागते. तर इथे मंदिर डावीकडे जाता येतं आणि उजवीकडे ह्या बाजूला नर्मदेच्या किनारीच तिथे पार्किंगची सोय आहे. तर हा आहे मामलेश्वर सेतू. जसा ऋषिकेशमध्ये लक्ष्मण झुला आहे तसाच हा केबल ब्रिज बनवलेला आहे. साधारण 2004 साली हा ब्रिज बनवण्यात आला. 238 मीटर लांबीचा हा ब्रिज आहे, जो नर्मदेच्या ब्रह्मपुरी तटावरून शिवपुरी तटापर्यंत हे 2 टोकं जोडतो. जसं मी मगाशी बोललो की बोटीने सुद्धा जाता येतं, तर पूर्वी बोटीनेच तुम्हाला एका तटावरून दुसऱ्या तटावर यावं लागायचं. आता ब्रिज तयार झाल्यापासून तुम्ही थेट मंदिरापर्यंत ब्रिजने जाऊ शकता. बोटीने सुद्धा जाण्याचा पर्याय आहे. खाली तुम्हाला बोटी सुद्धा दिसतील. लोक नर्मदा फिरण्यासाठी बोटीतून सुद्धा प्रवास करतात, तर तुम्ही ते सुद्धा करू शकता, नंतरही करू शकता. सोबतच आम्ही थोडा एक सेल्फी व्हिडिओ देखील काढला. मध्येच आमच्या सचिन सरांना थोडंसं हिंदीमध्ये ब्लॉगिंग करायची हुक्की आली, तर तुम्ही ऐकू शकता. तो अब हम चल रहे हैं ओंकारेश्वर के दर्शन के लिए. ऐसे लगता है लगभग 200 मीटर की दूरी बाकी है अभी, और जल्दी हम वहाँ ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग का दर्शन करेंगे. पुलाच्या दुसऱ्या टोकाला आल्यावर ह्या बाजूला तुम्हाला बरेचसे फुलं किंवा प्रसादवाले तुम्हाला इथे बसलेले दिसतील. तिथून तुम्ही प्रसाद वगैरे घेऊ शकता. तुमच्या चपला इथेच काढू शकता, किंवा पुढे सुद्धा चपला काढायला एक जागा आहे. तर इथून पुढे साधारण तुम्ही 5-1 मिनिटात मंदिरापर्यंत पोहोचता. मेन प्रॉब्लेम सुरू होतो त्या 5 मिनिटाच्या पुढे. थेट मंदिरापर्यंत पोहोचल्यानंतर साधारण 2 मिनिटात तुम्ही गाभाऱ्यात पोहोचायला पाहिजे. एवढंच ते अंतर आहे. आणि तुम्ही मंदिराजवळ आल्यानंतर तुम्हाला कळेल की ते भरपूर गर्दी आहे. तर आम्ही गेलो तेव्हा प्रचंड गर्दी होती. भरपूर लोक ऑलरेडी तिथे उभी होती, आणि साधारण आम्ही अर्धा तास तिथे तसाच घालवला रांगेमध्ये. आम्हाला एक गोष्ट कळाली, तिथे एक शेजारी एक पुजारी म्हणा, गुरव म्हणा, तो कंटिन्युअसली फेऱ्या घालत होता आणि दुसऱ्या बाजूच्या गल्लीतून लोकांना मंदिरापर्यंत नेत होता. तर इथे एक मोठा स्कॅम चाललाय. म्हणजे 300 रुपयाला VIP दर्शन तुम्हाला इथे दिलं जातं, आणि ते 300 रुपये प्रत्येक माणशी तुम्हाला तिथे द्यावे लागतात. उज्जैनला एक गोष्ट बरी होती की तिथे ऑफिशियली VIP दर्शनचे 250 रुपये घेतले जातात, आणि ते तिकडे लिहिलेलं सुद्धा आहे, आणि ते संस्थानाला जातात. इथे हे 300 रुपये तुम्ही त्या पुजाऱ्याच्या हातात टेकवता, आणि मग तो तुम्हाला गाभाऱ्यापर्यंत घेऊन जातो. इव्हन गाभाऱ्यापर्यंत गेल्यानंतर सुद्धा साधारण एक 15-20 मिनिटाचा वेळ हा गेलाच. पण जर आम्ही तसेच रांगेत उभे राहिलो असतो तर कदाचित 2-3 तास लागले असते, आणि आमचा दिवस बहुतेक तिथेच संपला असता. तर म्हणून आम्ही नाईलाजास्तव शेवटी VIP दर्शनसाठी 300 रुपये दिले, आणि आम्ही दोघे मग शेवटी VIP दर्शनानेच लवकर आम्ही बाहेर पडलो. बाहेर आल्यावर साधारण 3:30-4 वाजले असतील. संध्याकाळ व्हायची बाकी होती, आणि आमचा बेत होता आम्हाला नर्मदा आरती सुद्धा बघायची होती. तर तोपर्यंत करणार काय, मग शेवटी आम्ही ठरवलं चला नदीवर जाऊन बसूया, नर्मदेचं दर्शन घेऊ. आम्ही त्या शेजारी एक पायवाट होती, तिथून आम्ही उतरत नदीपर्यंत पोहोचलो. नदीच्या किनाऱ्यावर शांतपैकी आम्ही बसलो. सचिन सरांनी एक झोप सुद्धा काढली, ती सुद्धा बरेचसे फोटो आणि व्हिडिओज वगैरे काढले.
एक साधारण 5:30-6 पर्यंत छान रिलॅक्स वेळ गेला. सूर्यास्त होता होता मग आम्ही पुन्हा बाहेर आलो आणि नर्मदेच्या आरतीसाठी मग आम्ही वाट बघत बसलो. नर्मदेच्या आरतीची एक चांगली गोष्ट, फार गर्दी नव्हती, अजिबात गर्दी नव्हती. मोजून 50 ते 100 लोक असावीत. आणि एक दुसरी चांगली गोष्ट म्हणजे ही पूर्ण नर्मदा आरती जी आहे ती सगळी तिकडची जी लहान मुलं आहेत ते करतात. कुठेही मोठी लोक तिथे इन्व्हॉल्व नव्हती. साधारण 10 ते 15 एक वर्षाच्या वयोगटातली सगळं मुलं असावीत. छानपैकी त्यांनी आस्थेने नर्मदा आरती केली आणि शेवटी जाता जाता त्यांच्याकडे एक डोनेशन बॉक्स सुद्धा असतो जिथे ते स्वच्छ नर्मदेसाठी डोनेशन घेतात. तर आम्ही सुद्धा थोडंसं डोनेशन केलं. त्या मुलांचा एक छानसा फोटो देखील काढला आणि मग आम्ही आमचा दिवस संपवून तिथून निघालो. जाता जाता एक फोटो काढला आणि मग आम्ही आमच्या दिवस संपवून हॉटेलवर पोहोचलो.